रे तू? रामपरी इथं कशाला आलायस? मी दादू, तुझा थोरला पोरगा. दादू? बाय. कशाला आलास तोंड दावाय? तुझा बा मेला तवाच मी वचन दिले की तुला ह्या घरात घेणार नाही म्हणून. तुझं वचन मोडायला नाही आलो मी. काम होतं जरा. ह्या घरात एक तांबडा पैसा बी मिळायचा नाही तुला. तुला काय वाटलं भीक मागायला आलो मी तुझ्या दारात? थुंकतो तुझ्या पैशावर. ते घर बर्बाद होणे म्हणून आलोय मी. म्हणजे खरानं सावरायला आलोय. माझ्यामुळे घराण्याचं नाव बुडालं नव्हा. मी तर मेल्यासारखाच आहे. रामपरी असं वंगाळ बोलू नकोस रे लेकरा. वंगाळ होऊ नये म्हणून वंगाळ बोलावं लागतंय. भैरूला सांभाळ. तमाशातल्या नाचीच्या मागे लागलाय तू. तुला खोटं वाटत असेल तर विचार त्यालाच. घरातली पोरमाळ बी दिली आहे तिला. मी स्वतः डोळ्यानं बघितलं. तुला कुस्तीचं नाव सांगते आणि तमाशाला जाते पोरग. भैरू माझा पाठचा भाव आहे म्हणून कळलं आणि जीवाची लई तगमग झाली बघ. म्हणून रातोरात तुझ्या कानावर घालावं म्हणून निघून आलो मी. तू सांगून बघ त्याला. मला पुण्यांदा कनातीत गावला तर सोडणार नाही मी त्याला. दादू, घर टाकलंस पण घरची माया नाही टाकलीस. मी चुकलो असन पण भैरूनं चुकायला नका. एवढंच ध्यानात ठेव. घरानं बुडवायला आलो नाही मी. जातो. वैच्या तरी घेऊन जा. नका. या घरात पाणी सुद्धा प्यायचं नाही मला. राहू दे. माझ्याशी बोल तरी जरा. जे बोलायचं होतं ते बोललो. आता काय नाही बोलण्यासारखं. जातो. हे पोरी, रडू नकोस म्हणतोय ना. म्हणजे मी सांगत होतो तो विश्वास ठेवला आणि आता मात्र. पण आप्पा, आज मी स्वतःच्या कानाने ऐकलं. त्यांच्या थोरल्या भावाने सांगितलेलं ऐकलं. अरे बापा घसरतो कवा कवा. पण आप्पा, मी काय करू? तू घबरा. समजा ठीक होईल. पोरी, अशी वादळ येतात आणि जात्यात. अगं माझं लक्ष आहे समजा गोष्टीकडं. पण तू मात्र घोर लावून घ्यायचं नाहीस कंच्या बी गोष्टीचा. काय बोलायचं ते माझं मी बोलतो. पाठीशी आहे. पुस बघू डोळं. डोळं पुसायचं आधी. डोळं पुसायचा. अंगास काय रे? तो भैरू विंगत बसलाय आत. असं तू थांबितच. मी आलोच. तुला हाता यायचं कारण काय? तू गपास. तुला मध्ये बोलायचं काम नाही. अरे वार पैलवान. तू कोण माझ्या अंगाला हात लावला? सांगतो. तुलाच नाही समध्यासनी सांगतो. मंडळी, तो धाकटा भाऊ आहे माझा. पैलवानगी करतो. त्याचं लगीन बी ठरलं. पण ह्या नाचीच्या नादाने याच्या मागं मागं हिंडतो. त्याला 4 चौघात सांगितलं बिगार कळायचं नाही म्हणून समध्यांच्या मोहर मायेपोटी मारावं लागला मला. माफी करा. दादू बाय. दादू ढोलकीवाला. आता मुकाट्यानं घरला जायचं. पुण्याला तमाशाच्या कणातीत दिसलास तर तंगड मोडून टाकेन. ह्याचं काय बी ऐकू नको. हा खोटं बोलतोय. तू खर्चा टाकायला घेऊन जा संकट. चल निघ. तुला जित्ता सोडणार नाही. माझा मुर्दा पडला तरी चालेल मला. घरासाठी जे करायचं होतं ते केलंय मी. आता खुशाल मला हाणारच चालायला. माझा जीव घे पाहिजे तर एक ध्यानात ठेव. मी माझ्याशी फक्कस तुझ्यावर केली तसं वैर बी फक्कस तुझ्या संकटच केलं. तुझ्या भनीशी वैर नाही केलं. तसं केलं असतं तिला आगीतनं वाचविले नसते. तुझ्या आईशी वैर केलं असतं तर आजारपणात तिला 6 महिने सांभाळलं नसतं. पर तू वैर माझ्या पल्याड नेलंस.
माझ्या आईचा माझ्या भावाचा संबंध नसताना त्यांना बर्बाद करायला निघालीस. माझ्या घरावर इस्तू ठेवायला तयार झालीस. सोडा रे त्याला. अगं वैर माणसाशी करावं घराण्याशी नाही. म्हणजे माणसं संपली की वैर बी संपत. तू माझ्याशी वैर केलंस आणि नको त्या फडात हिंडावं लागलं. आणि माझ्याशी वैर का तर मी राजीला ढोलकीची साथ केली म्हणून. बघ बाहेर लोक वाढायला लागल्या. तुला तर नाचायला पाहिजे. मी उद्या भेटतो. अजून कसा आला नाही भैरू? काल सकाळीच येणार होता. सांगितलं तेव्हा आला नाही असं कधी झालं नाही. पण जातोय कुठं मुडता. येऊ दे तर खरं. जळक्या लाकडानच हाणते. तुम्ही त्याला काय बी करू नका बहिणी. मी त्याचा वस्ताद आहे ना. मी बघून घेतो त्याला. पण मध्ये तुम्ही पडू नका म्हणजे झालं. वस्ताद झाली का आठवण घरची? 2 दिवस कुठं उलट लागतास रे? म्हणजे काय वस्ताद, कुस्त्या 2 दिवस झाल्या होत्या हो. असं का? 2 दिवसात किती कुस्त्या झाल्या रे? 2 दिवसात म्हणजे पहिल्या दिवशी 5 कुस्त्या झाल्या. दुसऱ्या दिवशी 4 झाल्या. मग त्यातल्या 4 पैलवानांची नावं तरी सांग. पैलवानांची होय, ते आपला साळगावचा रमेश पैलवान होता. दाढीवाला तो पाटील पैलवान. काय बॉडी त्याची. एखादा डाव ध्यानात राहिलाच असेल तुझ्या. डाव म्हणजे काय, तुम्ही जे शिकवलं तेच करत होते की तिकडे ते. असं लोक लय जमलं होतं. खचा खच माणसं होती. अगदी कणात गच भरली होती. अगदी हाऊसफुल होती. खऱ्या कुणासमोर बोलतोयस तू? अरे फणसवाडीला कुस्त्याच झाले नाही. आणि ते शामू पैलवान कोणच्या गावचा रे? नाही लात खालील कमरात. मला म्हणतोस आई संगत कुठे बोलतोस? बोल, तमाशाला गेला होतास का नाही? गेला होतास का नाही? घराण्याचं नाव घालवलंस ते घालवलंस आणि माझं नाव खराब करतोस. बोल, तमाशात नाचणाऱ्या बाईचं नाव श्यामा होतं का ना? बोल बोल. मुडद्या, ह्यो तुझा शामू पैलवान वैर. चेचा मेल्याला हाडाचा भुगा वैसतो. मला सांगतो कुस्त्या बघायला जातो. पुन्हा जर तमाशीच्या कणातीत पाय ठेवलास तर हाडं जाग्यावर ठेवणार नाही. बहिणी, जातो मी. याने पुन्हा काय गडबड केली तर मला कळवा. या परीस डांबर का नाही फासलंस माझ्या तोंडाला. मी एवढं रगत काढते होते ते ह्यासाठीच वैर. सांगून ठेवते, तुला जर काय असं करायचं असेल तर मला मारून टाक. म्हणजे हे समज बघायला नको. त्या मौनासाठी केलेली माळ तिच्या मड्यावर नेऊन घातलीस. अरे जनाची नाही तरी मनाची लाज बाळगायची होतीस. ठीक आहे, तुझे पोर माळ उगीच बोंबलो नकोस. काल कुणाच्या मड्यावर नेऊन घालायची असेल ते. मी केलं तिथे कोण झक मारून गेलं काही कळलं ना मला. तू एक बेशरम आहेस. पण दादू घराबाहेर गेला तरी घराण्याची लाज आहे त्याला. तो समजा सांगून गेला मला. दादू इथं आला होता? होय. काय चाललंय? काय नाही, मला वाटलं घुंगरं तुटत्याल पण नाही तुटली. बस की. मग राग केला ना? हे मी विचारायला पाहिजे तुला. माझं मन साफ झालंय. माझं तर पहिल्यापासून साफ होत. तूच गुस्स्यात होतीस. आता त्याबद्दल बोलायचं नाही. खरं सांगू, मी समजा डोक्यातनं काढून टाकले. तू बी काढून टाक. तू मगाशी म्हणालीस तेच कर. घुंगरू तुटते असं वाटलं होतं पण नाही तुटलं. दादू,
बदमाश, कुस्त्या सोडून तमाशाच्या नादी लागलास होय? घरानं मातीला मिळवलं तर मिळवलं, माझ्या नावाला बी आग लावली. तुझा जीव काय घेऊन नाही नाही, तुम्हाला मार पाहिजे तेवढं, पण माझा जीव काय घेऊ नको का? अरे माऊना, लग्नाआधी विधवा होईल. तुला काय करायला सांगितलं, काय करतोय आज? अरे त्या पाय मला उस्तादाने मारलंय की. आईला दिवसात तो मारतोय, रात्री तो मारतोय. उस्तादाचा मार येगा आणि माझा मार येगा. बाप म्हणून माझी काही जिम्मेदारी आहे का नाही? बोल, तमाशाला जाशील? नाही. खोटं बोलशील? मुळेच नाही. तालमीत जाशील? अजाबात नाही. नाही, तालमीतच जाईल बाबा, तालमीतच जाईल. हे बघ, तुझ्यावर माझी नजर आहे. पुण्यात जर असं काही घडलं ना तर चिकून तुडवल्यावर तुडवीन मी तुला. तुडव बाबा, पण आता जा तू. एक तरी कुस्ती मारायलाच पाहिजे. तेवढं कर, मी पुण्याला नाही यायचा. नक्की ना? कुस्ती मारतो, जा आता. जाऊ का आता? पुण्याला कधी येऊ नको, जा. आणि वरी श्राद्धाला रे. कुणाच्या? तुझ्या का माझ्या? जा बाबा. जो येतोय तो मारतोय. अरे बघ आबा आलास तर याला म्हणायचं श्यामा, माझ्या स्वप्नात देखील येऊ नको. माझ्या बाची माझ्यावर नजर आहे. अगं त्याला कुठं बी जाऊन कोणाला पण मारायचं लायसन आहे ग बाई. सांभाळ तुझा जीव.